मी शेती करत आहे. शेतीमध्ये यावर्षी भाताचं चांगलं पीक आलं होतं. 4-5 एकर शेतीचं भात शेती आहे. त्याच्यामुळे जवळजवळ 3 एकर भात शेतीचं पार खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गुरुवारी रात्री भरपूर पाऊस पडला आणि माझं भात अतिशय सुंदर होतं, पण ते पूर्णपणे झोपलेलं आहे. म्हणजे पूर्णपणे पाण्यामध्ये असं बुडलेलं आहे. तर त्याची शासनाने कुठंतरी चौकशी करून पंचनामे करून घ्यावेत आणि नुकसान भरपाई करून मिळावी. गेल्या 4 महिन्यापूर्वी पण असं चक्रीवादळामध्ये माझं लिंबाचं आणि आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. पंचनामे केले पण मला अद्याप काही कुठलंही नुकसान मिळालं नाही. तसंच आत्ताही ऊसाचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, पण त्याचेही पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी एक शासनाकडे विनंती करतो.